सकाळपासूनच आंदोलकांनी हा रस्ता मोकळा केला होता आणि त्यामुळे इथून वाहतूक सुरळीत सुरू होती। मात्र सीएसएमटी स्टेशनच्या बाजूला महापालिकेच्या समोर ज्या गाड्या पार्क होत्या त्या देखील आता काढण्यात आलेल्या आहेत। आंदोलक काहीशा प्रमाणात इथे आहेत, मात्र सर्वसामान्य नागरिक म्हणून, प्रवासी म्हणून जर तुम्ही इथे फिरत असाल तर काही हरकत नाही, मात्र आंदोलक म्हणून असाल तर मात्र इथे थांबता येणार नाही, असं डीसीपी प्रवीण मुंडे यांनी आंदोलकांना सांगितलेलं आहे। त्यानुसार आंदोलक या ठिकाणाहून बाहेर पडतात। आता कोणतीही घोषणाबाजी या परिसरामध्ये होत नाही। तसंच बॅरिकेडिंग जे पोलिसांकडून करण्यात आलं होतं तर ते देखील काढण्यात आलेलं आहे। तर सीएसएमटीचा हा संपूर्ण परिसर खाली करा अशा सूचना पोलिसांनी केल्या आहेत। या आझाद मैदानावरती राहणार आहेत आणि या ठिकाणावरून ते आंदोलनामध्ये सहभागी असणार आहेत। कॅमेरामन सुशांत सह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी। आता सीएसएमटी परिसरामधून हे आंदोलक आझाद मैदानाकडे जात आहेत। आझाद मैदानामध्ये जरांगी आता काय भूमिका मांडतात याकडे त्यांचं लक्ष असणार आहे। 3 वाजेपर्यंत कोर्टाने वेळ दिलेला आहे, त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी हे आंदोलक होते तर त्यांना तिथून हटवा असे आदेश कोर्टाचे होते। त्यानुसार सीएसएमटी परिसर हा आता रिकामा करण्यात आलाय। काही आंदोलक या ठिकाणी उभे आहेत, मात्र ते देखील आझाद मैदानाकडे जातील। पोलिसांचा बंदोबस्त आहे, मात्र इतर अतिरिक्त जो बंदोबस्त आहे तो मात्र आता इथून काढण्यात आलेला आहे। तसंच गाड्या इथून काढण्यात आल्यात, कारण ज्या गाड्या इथे उभ्या असतील तर त्यांच्यावर चालन काढलं जाईल किंवा त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं। त्यानंतर आता एक एक करून ही गाडी इथून काढण्यात आलेली आहे आणि एपीएमसी कडे नेण्यात आली आहे। खाली उतर रे, खाली उतर, खाली उतर। आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मराठा आरक्षणाचा अंतिम मसुदा उपसमितीने मनोज जरांगे यांना पाठवलेला आहे। मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपली। मराठा आरक्षणाचा अंतिम मसुदा उपसमितीने मनोज जरांगे यांच्याकडे पाठवलेला आहे। या मसुद्यावर आता मनोज जरांगे पाटील काय नेमका निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर मराठा आरक्षणाचा अंतिम मसुदा उपसमितीने मनोज जरांगे यांना पाठवलाय। मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपली। गेल्या 3 दिवसांपासून मराठा आरक्षण उपसमितीची बैठका होत होत्या। यामध्ये आज या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आणि हा मसुदा, अंतिम मसुदा जो आहे तो उपसमितीने मनोज जरांगे यांना पाठवलेला आहे। आता हा अंतिम मसुदा हा मनोज जरांगे यांना पटतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मराठा आरक्षणाचा अंतिम मसुदा उपसमितीने मनोज जरांगे यांना पाठवलाय। या अंतिम मसुद्यामध्ये नेमकं काय आहे ते देखील आपण पाहणार आहोत। मनोज जरांगे यांच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भामध्ये मसुद्यात काही उल्लेख करण्यात आलेला आहे का, किंवा या सगळ्या मसुद्यानं जरांगे पाटील यांचं समाधान होतंय का याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे। मात्र कोर्टाच्या आदेशानुसार आता ज्या परिसरामध्ये मराठा आंदोलक होते तर त्यांना तिथून हटवण्यात आलेला आहे। हा सीएसएमटीचा पूर्ण परिसर आपण पाहतो। आज सकाळपासून दोन्हीकडची वाहतूक सुरळीत सुरू आहे। एका बाजूला उभ्या असलेल्या गाड्या देखील आता काढण्यात आलेल्या आहेत। आंदोलक देखील आता पांगलेले आहेत। यातले काही आंदोलक हे आझाद मैदानाकडे देखील गेलेले आहेत। त्यामुळे संपूर्ण आझाद मैदान या ठिकाणी आपल्याला पूर्ण भरलेला पाहायला मिळतंय। लब्या सहित या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ही सगळी दृश्य पाहतोय। सर्व समन्वयकांची आपसामध्ये बैठक सुद्धा सुरू झालेली आहे, चर्चा सुरू झालेली आहे की आता पुढचा मार्ग नेमका काय असेल, पुढचा निर्णय नेमका काय असेल। जरांगे दादा हे कधीपर्यंत बोलणार आहे ह्याची सुद्धा वाट पाहत आहेत। आणि डीसीपी प्रवीण मुंडे ते आपण पाहतो या ठिकाणी, डॉक्टर प्रवीण मुंडे जे आहेत ते आता फोनवरती वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलत आहेत। थोडासा वेळ लागतोय, मात्र आदेश दिलेले आहेत त्या आदेशांचं पालन देखील होत आहे असं सुद्धा ते म्हणाले आहेत। कारण नुकत्याच काही वेळापूर्वी मराठा समाजाचे जे समन्वयक आहेत त्यांच्याशी सुद्धा त्यांचं बोलणं झालेलं आपण पाहतोय। समन्वयक त्यांच्या सोबतच उभे आहेत। त्यांना सुद्धा या परिसरातून ज्या गाड्या आहेत त्या रिकामी करण्यास सांगण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार ते दाद सुद्धा देतात, अन्यथा चलान कापलं जाईल असं सुद्धा बोललं जातं। ही सगळी दृश्य आपण पाहतोय। स्वतः डीसीपी मुंडे विनम्रतेचं आवाहन जे आहे ते सगळ्या मराठा आंदोलकांना करतायत आणि त्यांना समजून सांगतायत की कोर्टानं नेमकं काय म्हटलेलं आहे आणि त्यांची भूमिका नेमकी काय असायला पाहिजे आणि पोलीस त्या पद्धतीने कशी भूमिका घेतात हे सगळं समजून सांगितलं जातंय। सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। त्यांनी मार्च या ठिकाणाहून काढलेला आहे आणि पोलिसांसोबतच ते पुढे पुढे आपण ऐकू शकतो। गिरीश, डीसीपी प्रवीण मुंडे या ठिकाणी आंदोलकांची समजूत काढतायत आणि त्यांना कोर्टाचा नेमका आदेश काय ते देखील सांगतायत। तर आपण पाहू शकतो, ते ऐकू शकतो। या संपूर्ण परिसराची पाहणी करतायत।
आणि DCP झोन 1 या ठिकाणी दाखल झालेले आहेत. उद्घोषणा केल्या जात आहेत आणि उद्घोषणा करून या ठिकाणी मराठा बांधवांना या ठिकाणाहून आता नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये गाड्या पार्क करण्यासाठी ते सांगत असल्याचं आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतं. एकंदरीतच मुंबई पोलिसांचं जे पथक आहे ते सध्या ग्राउंड झिरोवरती दाखल झालं आहे आणि सर्व मराठा आंदोलकांच्या ज्या गाड्या आहेत त्या या ठिकाणाहून काढण्यासाठी आणि नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये पार्क करण्यासाठी त्यांना सांगितलं जातं. कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. तर CSMTच्या परिसरामध्ये आता कारवाई केली जाते. ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. अजूनही काही गाड्या या ठिकाणी उभ्या आहेत, त्यामध्ये अन्न पुरवठा असं लिहिलेलं आहे. म्हणजे जेवण घेऊन या गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत. तर त्या गाड्या देखील आता इथून हटवल्या जात आहेत. दुपारची वेळ आहे, त्यामुळे आंदोलक या ठिकाणी जेवणासाठी म्हणून आलेले आहेत आणि त्यामुळे इथे आपल्याला गर्दी देखील पाहायला मिळते. मात्र आता या गाड्या देखील तिथून हटवा, कारण कोर्टाचे आदेश आहेत असं पोलिसांकडून आवाहन केलं जात आहे. तर CSMTचा हा जो रस्ता आहे महापालिकेच्या समोरचा, तो देखील आता खुला करण्यात आलेला आहे. आज सकाळपासूनच इथे कोणतेही ट्रॅफिक नाही. मात्र आंदोलक इथे जेवणाच्या गाड्या उभ्या असल्यामुळे तिथे जेवणासाठी आलेले होते, त्यामुळे आंदोलकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. तर आता एक एक करून या गाड्या ज्या आहेत त्या देखील इथून काढल्या जात आहेत. पोलिसांकडनं देखील आवाहन केलं जातं, गाड्या काढल्या नाहीत तर कारवाई करावी लागेल असं पोलिसांनी सांगितलंय. मात्र आम्हाला थोडासा वेळ द्या, आम्ही तुम्हाला सहकार्य करतोय असं आंदोलकांकडनं सांगितलं जाते. त्या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या APMCकडे घेऊन जा असं आवाहन पोलिसांकडनं केलं जात आहे. मात्र आंदोलक या ठिकाणी जेवणासाठी म्हणून आलेले होते, त्यामुळे इथे गर्दी देखील पाहायला मिळते. काय घोषणा द्यायची? 2 मिनिटं. ऐका, कोणताही असा गोंधळ करू नका जे आपल्या परत एकदा आपल्या विरुद्ध काहीतरी वापरलं जाईल. ठीक आहे, ऐका माझं, ऐका. जे दादा आहेत तुम्हाला माहित आहे दादा काय निर्णय घेतील. दादा या बघतायत काय चालू आहे कोर्टात, काय नाही. दादानी जे सांगितलं तेवढंच ऐका आम्ही म्हणतोय. लक्षात आलं का? ऐका 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 थांबा जरा. आता जे सांगितलंय ते करा, त्याच्यानंतर काय वेगळं दादा तुम्हाला निर्णय देतील तर ते देतील. आता तुम्ही स्वतः निर्णय घेऊ नका, एवढंच मला म्हणायचं आहे. आणि एकदा ऐका आणि जे उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत ते जर दादाही म्हणतात आपल्याला पाळायचे आहेत, तर माझी विनंती आहे पोलीस ज्या सूचना देत आहेत ते त्यानुसार आहेत, त्या कृपया ऐका. ठीक आहे. आता पत्रकार परिषद करणार आहे. तुम्हाला मी साहेब एक नम्र विनंती आहे, दादानी पत्रकार परिषद आम्हाला सांगू द्या. गाड्या काढतो तेव्हा लगेच काढल्या जातील. दादाची पत्रकार परिषद तुम्ही पाहिले नाही. पाटलाला सकाळपासून दोनदा सूचना दिल्या. आता ही स्टेजून 2 मिनिटात स्टेजून सूचना आहे. भैया चला सांगा. दादांनी सूचना दिलेली आहे सगळ्यांना. ऐका आम्ही काही खोटं बोलणार नाही. पोलिसांनी तुम्हाला कसलीही त्रासदायक भूमिका घेतलेली नाहीये, तुम्ही समजून घ्या. आम्ही सगळं बघतोय, पण काहीही पोलिसांनी हे नाही केलेलं आहे. तर मग जे आम्हाला आमच्यावर बंधनकारक आहे, तुमच्यावर बंधनकारक आहे, तेवढं ऐकावं लागेल आपल्याला. ठीक आहे. ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय. पोलीस समन्वयकांना समजवण्याचा प्रयत्न करतात. मराठा आंदोलन हे मोकर गाड्या नाहीत.